अलमट्टी धरणाबाबत सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये। यामध्ये कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील आणि जलसंपदा विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांचं संभाषण व्हायरल होत आहे। यामध्ये अलमट्टीतून 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नसून 2,75,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं या संभाषणामध्ये सांगितलं जातंय। त्यामुळे ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। जलसंपदा विभागाचे अधिकारी अलमट्टीतून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देत असले तरी यामध्ये कितपत सत्य आहे असा सवाल देखील उपस्थित होतोय। कर्नाटक सरकारनं अलमट्टीतून 3 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून देखील या ऑडिओ क्लिपमध्ये सत्य नसल्याचा दावा करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा लक्ष ठेवून आहे। अलमट्टीतून विसर्गाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात असेल, मात्र कर्नाटक सरकारनं ज्या पद्धतीनं अलमट्टीतून विसर्ग सुरू केलाय त्याची माहिती कर्नाटक सरकार खोटी देणार नाही, असंही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आलंय।